या 5 लोकांना तुमच्या दारातून रिकाम्या हाताने चुकूनही पाठवू नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल. आयुष्यभरासाठी शाप भोगावा लागेल. म्हणून या 5 लोकांना दारातून कधीच रिकाम्या हाताने पाठवू नका. काहीच नाही तर किमान त्यांना तुमच्या घरातलं थोडंफार जेवण द्या. एखादी वस्तू तुम्ही दिली तरी चालेल. याच 5 व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमचं नशीब बदलेल, घरात सुख समृद्धी लाभेल. तर कोणत्या आहेत या 5 व्यक्ती? चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. सर्व धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. हे केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही, तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित सांगितले गेले आहे. दान हे मोठे पुण्य मानले जाते. असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीचे अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. धार्मिक स्थळांवर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून माहीत आहे. पण घराच्या दारात आलेल्या संन्यासी रिकाम्या हाताने परत जाणे हानिकारक ठरू शकते. शास्त्रानुसार या 5 लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवात बदलते. घरात येणाऱ्या आनंदात काही दोष निर्माण होऊ लागतात. चला तर मग जाणून घेऊयात या 5 व्यक्ती कोण आहेत त्या. सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर. जर एखादा किन्नर तुमच्या घरात किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक कधीही आयुष्यात करू नका. असे म्हटले जाते की नपुंसकांना दान केल्यास कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार नपुंसक हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जाते. एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. त्यांचा अपमान कधीही केला नाही पाहिजे. जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर देऊ नका, पण त्यांचा गैरवापरही कधी आयुष्यात करू नका. अशी एक धार्मिक मान्यता आहे की जर यांना हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू दान केली तर ती खूप शुभ असते. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. परंतु त्यांचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं. बुध हा भाग्याचा कारक मानला जातो, म्हणून दान केले पाहिजे. शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा. दुसरी व्यक्ती आहे संत महात्मे. शास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येतात, त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागावे. जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्की मिळवा, किंवा त्यांना काही आधाराची गरज असेल तर तुम्ही त्यांना नक्की दान करा. त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. असे मानले जाते की जर कोणी साधू संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही. त्यामुळे संत महात्मे कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती. एखाद्या अपंग व्यक्ती, असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला नक्की मदत केली पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते. यांना दान केल्याने क्रूर ग्रहाचा प्रकोप टाळता येतो. कुंडलीत शनी दोष असेल तर जीवनात दुःख आणि संकट येतात, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. पण कधीकधी असं होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो, पण असं असूनही जीवनातील दुःख त्रास कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे तुम्हीही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत असाल की नाही याकडे लक्ष द्या, किंवा गरजू आणि अपंग व्यक्तींना मदत करा. कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच हे लोक तुमच्या दारातून रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका. चौथी व्यक्ती आहे भिकारी. घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये. पैसे नसल्यास अन्न पाणी किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तू देखील दान केल्या जाऊ शकतात. दारात किंवा कुठेही भीक मागणाऱ्या लोकांना लोक शिवीगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येते. अरे पण धर्मशास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या,
त्यांना हाकलून देणे, फटकारणे अजिबात योग्य नाही. असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. जर तुम्हाला दान करणं शक्य नसेल तर तुम्ही ईश्वराची क्षमा मागा. त्यानंतर 5वी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी. घरातील मुलगी सासरहून माहेरी आली की तिचा अपमान कधीही करू नये. जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा. तिला कधीही निराश करू नका. तिचे मन दुखेल असं तिला कधीही बोलू नका. त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि घरातून निघून जाईल. म्हणूनच घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका. त्यामुळे घरातील सुखसमृद्धी कायमची निघून जाईल. तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तिला नेहमी आनंदी ठेवा, कारण मुलीला दिल्याने कधीही तुम्हाला कशाचीही कमी पडत नाही. अशा प्रकारे आपणही आपल्या परीने जमेल तशी मदत नक्की करा. तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.